नमस्कार मंडळी, या जेवायला निंबू मिरचीचे लोणचे, मीठ सोबत तोंडी लावायला घोळणा म्हणजे सलाद, छान फुलके आणि छान झणझणीत अशी फणसाची मसालेदार भाजी। वाट कशाची पाहता मंडळी, या गरमागरम मसालेदार फणसाची भाजी खायला। नॉनव्हेजही या भाजी पुढे फिके आहे अशी ही भाजी होते। जी मंडळी नॉनव्हेज खात नाही त्यांसाठी फणस हा खूप छान पर्याय आहे। चला तर फणसाची भाजी कशी करायची ते आता आपण पाहूया। इथे अर्धा किलो फणस कापून आणलेला आहे। बाजारात ज्यांच्याजवळ फणस मिळते तेच छान आपल्याला कापून देतात। जर घरी आणला फणस तर हाताला तेल लावून आपल्याला फणसाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आता ह्या फणसाच्या फोडी आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। इथे एका भांड्यात आपला फणस उकळेल एवढे पाणी टाकून घेतलेले आहे। आता इथे 1 चमचा मीठ टाकून घेतलेले आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ टाकून घ्या। आता धुतलेल्या फणसाच्या फोडी आपल्याला या गरम पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत। फणस बाजारातून विकत आणायच्या वेळेस तो कापला की पांढरा दिसला पाहिजे, पिवळसर नाही। जर पिवळसर फणस आपण घरी आणला तर भाजी त्याची गुळचट होते, चवीला चांगली लागत नाही। फणस आणायच्या वेळेस ही टीप लक्षात ठेवा। आता आपल्या फणसाच्या फोडी ह्या अधरकच्च्या होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या फणसाच्या फोडी आपल्याला भाजीला पाहिजे तशा योग्य प्रमाणात शिजलेल्या आहेत। तर याला झाकून आपण वेगळे ठेवूया आणि आता आपल्याला भाजीला लागणारा मसाला पाहूया। तर मसाल्यामध्ये इथे 2 खोबऱ्याचे मोठे तुकडे आणि मोठ्या आकाराचे 2 कांदे मी सोलून घेतलेले आहेत। आपल्याला लागणाऱ्या खडे मसाल्यामध्ये 1 मोठा चमचा धने, दालचिनी, जावेत्री, तेजपत्ता, दगडफूल, काळी विलायची आणि शहाजिरे आणि चक्री फुलाच्या 3 पाकळ्या असे खडे मसाले घेतलेले आहेत। खोबऱ्याचे तुकडे असे गॅसच्या स्टँडवर ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे आहे। जर ही स्टेप कोणाला जमत नसेल तर या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून तेल टाकून भाजून घ्यावे। खोबरे भाजायच्या वेळेस लक्षात ठेवायचे की खोबऱ्याचे काठ थोडेसे काळे झाले की आपल्याला लगेच खोबरे विजून घ्यायचे आहे। खोबरे जास्त प्रमाणात जळले तर भाजीचा रंग काळा येतो, तर लक्षात ठेवा। गरम पॅनमध्ये दालचिनी, मोठी विलायची, चक्री फूल टाकून घ्यायचे, थोडेसे तेल टाकायचे आणि याला ओलावा जाईपर्यंतच आपल्याला गरम करायचे, जास्त भाजायचे नाही। आता जे उरलेले मसाले आहेत ते संपूर्ण इथे टाकून घ्यायचे। यालाही थोडेच गरम करायचे, जास्त भाजायचे नाही। जास्त भाजल्यामुळे आपला मसाल्याचा वास उडतो, त्यामुळे मसाले मंद आचेवर भाजून घ्यायचे। आता भाजलेले मसाले थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता या पॅनमध्ये बारीक कापलेला कांदा टाकून घेऊ। आता कांदा लवकर होण्यासाठी इथे 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। कांद्यामध्ये 2 चमचे तेल टाकल्यामुळे कांदा लवकर भाजण्यासाठी मदत होते। तर लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे। आपला कांद्याचा रंग बदललेला आहे, तर आपला कांदा छान लालसर येईपर्यंत भाजून झालेला आहे। आता हा भाजलेला कांदा थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। इथे आपले खोबरे असे भाजून झालेले आहेत, अशाच प्रकारे भाजून घ्यायचे। आता याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तर इथे खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत आणि भाजलेले सर्व मसाले आपले छान थंड झालेले आहेत। कांदा पण छान थंड झालेला आहे। इथे 1 ते 1.5 गाठा सोललेला लसूण, आले, कोथिंबीर, आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण, आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर याची आपल्याला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे आपली लसूण, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट तयार आहे। आता आपले जे भाजलेले सुके खडे मसाले आहेत ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे। इथे खोबऱ्याचे तुकडे पण टाकून घ्यायचे। हे सगळे सुके मसाले आधी आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे आपले मसाले छान बारीक झालेले आहेत। आता भाजलेला कांदा इथे टाकून घ्यायचा आणि तोही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा। मिक्सरमधून आधी सुके मसाले काढायचे, नंतर कांदा। आता इथे आपला कांदा छान बारीक झालेला आहे। तर अजून आपल्याला ही पेस्ट मऊसूत करायची आहे, त्यासाठी आपण थोडेसे यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि परत मऊसूत पेस्ट होईपर्यंत आपल्याला हा मसाला छान मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे। तर इथे आपल्या मसाल्याची छान मऊसूत पेस्ट तयार झालेली आहे। इथे भाजीचा ओला मसाला तयार आहे। तर आपल्या भाजीला लागेल तेवढे पाणी आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे। प्लेटमध्ये अर्धा मोठा चमचा लाल तिखट, अर्धा मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट
आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हळद आपल्याला प्लेटमध्ये टाकून घ्यायची आहे। तर इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पॅनमध्ये 6 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल छान गरम झाले की थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडली की इथे तेजपत्ता आपल्याला एक टाकून घ्यायचे आहे, म्हणजे तमालपत्र। आता इथे आले लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान तेलात परतून घ्यायची आहे। इथे आपली आले लसणाची पेस्ट छान परतून झालेली आहे। आता इथे आपले घेतलेले लाल तिखट आणि हळद हे टाकून घ्यायचे आहे। आता याला 1 ते 1.5 मिनिट छान तेलात परतून घ्यायचे आहे। आता हे परतल्यानंतर आपण जे ओला मसाला तयार केला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे। तेलात टाकलेला हा ओला मसाला छान तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा। आता हा तयार झालेला मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा, मंद आचेवरच आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। इथे आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेले आहे। असा हा मसाला मंद आचेवर तेलात परतल्यामुळे छान तेल सुटते। तर तुम्हाला दिसत असेल की आपल्या मसाल्याला छान साईडने तेल सुटलेले आहे। तर इथे हा मसाला तयार आहे। आता इथे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। असा हा गरम मसाला टाकल्यामुळे या भाजीमध्ये मसाल्याची चव अजून वाढते। आता इथे आपल्याला ज्या शिजवलेल्या फणसाच्या फोडी आहेत त्या आपण टाकून घेणार आहे। टाकलेले फणसाच्या फोडी आणि मसाला एकत्र करून घ्या। आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। तर 1 मोठा चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेले आहे। आता मीठ, मसाले व फणस छान एकजीव करून घ्यायचे। आता या फणसाच्या भाजीला छान दणदणीत आपल्याला वाफ आणून घ्यायची आहे। तर झाकण ठेवून 2 मिनिट आपल्याला ही भाजी मंद आचेवर होऊ द्यायची आहे। तर असं केल्यामुळे आपल्या फणसात मसाल्याची चव छान उतरते। इथे आपल्या फणसाच्या भाजीला छान दणदणीत वाफ आलेली आहे। आता चमच्याच्या साहाय्याने ही भाजी छान हलवून घ्यायची। आता या फणसाच्या भाजीत आपल्या आवश्यकतेनुसार, म्हणजे भाजी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या प्रमाणानुसार आपल्याला इथे गरम पाणी टाकून घ्यायचे आहे। तर लक्षात ठेवा, भाजीत गरमच पाणी टाकून घ्यायचे। तर पाणी टाकून छान भाजी एकत्र करून घेतलेली आहे। भाजी थोडी घट्ट वाटत आहे तर परत मी गरम पाणी थोडेसे यामध्ये टाकून घेणार आहे। तर इथे आपले संपूर्ण पाणी टाकून झालेले आहे। आता भाजी छान एकत्र करून घ्यायची। 1 उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। इथे आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे। पहा कसा रंग आलेला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे। अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून पहा, खूप छान भाजी होईल। इथे आपली फणसाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। आता यावर हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची। मस्त गरमागरम भाकर, बाजरीची भाकर, फुलके, भात ह्या सगळ्यांसोबत ही फणसाची भाजी खूप छान लागते। नक्की करून पहा ही फणसाची भाजी। यासोबत तोंडी लावायला मी सलाद म्हणजेच घोळणा केला होता। आता पॉटमध्ये बारीक कापलेले गाजराचे तुकडे, थोडेसे हिरवे मटार, बारीक कापलेला टोमॅटो, बारीक कापलेला पातीचा कांदा, कोथिंबीर, थोडासा चाट मसाला, अर्धा चमचा मीठ, थोडेसे लाल तिखट आणि 1 चमचा तेल हे सगळं टाकून छान एकत्र करून घ्यायचं। इथे आपला तोंडी लावायला सलाद म्हणजेच घोळणा रेडी आहे। तर मंडळी, मी केलेली ही फणसाची मसाल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। माझी फणसाची भाजी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की मिस्टर अँड मिसेस मराठी किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या मंडळींनी मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब केले त्यांचे आम्ही दोघेही मनापासून आभारी आहे। जी मंडळी खडे मसाले खात नाही त्यांनी साधा गरम मसालाही टाकून ही भाजी केली तरीही चालेल, खूप छान होते। तर नक्की करून पहा ही फणसाची भाजी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।